हॅलो, नमस्कार अँड वेलकम टू रूबरू विथ अनु. पुढच्या 6 राशी पण तेवढ्याच महत्त्वाच्या, त्याच्यामुळे आपण पुढच्या राशींकडे जाऊया. आपण पुढची रास घेऊया, तूळ रास. तूळ राशीसाठी कसं आहे 2026? तुळा राशीसाठी सुद्धा चांगलं वर्ष आहे. मुळात तुळा ही राशीच चांगली आहे, हो हो, पण ती बॅलन्सिंग राशी आहे. ॲब्सोल्युटली. तर तुळा म्हटल्यावरती ते बॅलन्सिंगच हो होती. हो, नक्कीच. त्याच्यातली नक्षत्रही चांगली आहे. स्वाती नक्षत्र देवगुणी नक्षत्र आहे. हम्म, चित्रा नक्षत्र मग अशी म्हटल्यावर चित्रा, स्वाती आणि विशाखा ही 3 नक्षत्र येतात. बरं. ते गुरुचं नक्षत्र येतं विशाखा. हो स्वाती हे राहूचं नक्षत्र आहे. हो हो. पण जरी राहूचं असलं तरी नक्षत्र चांगलं आहे. त्यामुळे ही चांगली नक्षत्र आहेत आणि बाकीची इतर ग्रहस्थिती या वर्षीची म्हणजे 2026ची फार छान आहे तुळा राशीला. बर बर. त्यामुळे विशेषतः नवीन शिक्षण घेणारे जे असतील, हम्म, म्हणजे एखाद्या नवीन विषय शिकायची आवड असतील, ओके ओके. अशा ज्या व्यक्ती असतील, भले त्यांचा काही संबंध नसेल हम्म, त्या विषयाशी, असाही विषय ते शिकून जातील अरे वा. या वर्षी. बर. हा एक काळ त्यांना फार चांगला आहे या वर्षीचा, शिक्षणाच्या ह्या दृष्टीने. शिक्षणाच्या दृष्टीने. बर. हम्म. म्हणजे मेडिकलचा संबंध नसेल, पण काही काही अशा चिकित्सा पद्धती असतात हो हो हो. त्याचा म्हणजे अगदी काय MBBSच व्हायला पाहिजे Correct, असं नाही, correct. पण काही अशा पद्धती त्याच्यामध्ये त्यांना फायदे होऊ शकतात. पॅरामेडिकल हां, म्हणता येईल किंवा तसं आहे. हम्म, किंवा आजच्या हल्लीच्या काळामध्ये आपण म्हणतो ना की काय ते म्हणजे ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन. हां मेडिटेशन. हां, त्याचे जे काही क्लासेस वगैरे घेणारे आहेत, त्यांना त्याचा फायदा जास्त होईल. अच्छा, क्लासेस घेणाऱ्यांना विद्यार्थी चांगले मिळतील. अरे वा. बर. तुळा राशीचे असायला हवे ना क्लासेस घेणारे. त्यांना चांगले विद्यार्थी मिळतील आणि त्याचा फार फायदा पण होईल त्यांना. बर. आणि मेडिटेशनचा पण फायदा तुळा राशीवाल्यांना पण होईल. अच्छा. क्लासेस घेणाऱ्यांना पण विद्यार्थी मिळून त्यांनाही त्याचा म्हणजे आर्थिक पण फायदा होऊ शकतो बर. आणि मानसिक स्थिती फार चांगली असेल त्यांची यावर्षी. अच्छा. बर. आर्थिक स्थिती आणि आरोग्य कसं असेल तूळ राशीच्या? आरोग्य चांगलं असणार आहे त्यांना. बर. तसं मागचं वर्ष त्यांना वाईट होतं हम्म, आरोग्याच्या दृष्टीने, फारसं चांगलं नव्हतं. हम्म, पण यंदाचं हे चांगलं आहे वर्ष. हम्म, कारण हा जो गुरु आहे, हम्म. मे महिन्यापर्यंतचा काळ उत्तमच आहे. बरं. 9वा गुरु आहे, चांगला आहे त्यांना. त्याच्या जोडीला त्यांना राहूचं काळ चांगला आहे. बर. मग त्यामुळे ती मानसिक स्थिती म्हणजे हे जे काही ध्यानधारणा वगैरे हा प्रकार आहे, हा मानसिक स्थितीच येतो. करेक्ट करेक्ट. त्यामुळे तो राहू त्यांना फायदेशीर ठरणार आहे. बर बर. त्यामुळे हा काळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. हम्म, हे वर्ष चांगलं आहे. फार काय वातावरण बदलामुळे जे काय अनारोग्य होईल तेवढं छोटे मोठे आजार, मोठे आजार असे काही दाखवत नाहीये. त्यामुळे हे चांगलं आहे वर्ष त्यांना आरोग्याच्या दृष्टीने. बर. पैसा असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल त्या दृष्टिकोनातनं? मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना तेवढा फायदा नाही आहे. बर. म्हणजे तत्काळ मिळणार जर का त्या शेअर ट्रेडिंग वगैरे असं करणारे असतील तुळा राशीचे व्यक्ती, तर त्यांना ताबडतोब होणारे फायदे होऊ शकतात. ओके ओके. म्हणजे छोटे छोटेच छोट्या. त्यांनी करायला पाहिजेत. बर. फार मोठे प्रकल्प असतील किंवा मोठे इन्व्हेस्टमेंट असतील त्याच्यामध्ये तेवढं त्यांना मग ते आर्थिक नुकसान होऊ शकतं. बर बर. ओके. कारण नंतरचा जो काळ आहे तो पुढच्या म्हणजे यावर्षीचा पुढचा जो शेवटचे महिने आहेत काही, त्यावेळेला तो त्यांना त्रास होऊ शकतो. ओके. पण बाकी आणि विशेषतः म्हणजे त्यांनी काय म्हणतो ना की आपसामध्ये म्हणजे भांडणं जी आहेत ह्याचा त्यांना त्रास होऊ शकतो यावर्षी. बर बर. मग शेजारी असतील, ओके. मग ह्याच्यामध्ये कोर्ट कचेरी सगळे येऊ शकतात. अच्छा. किंवा त्यांचे काही चालू असतील कोर्ट मॅटर्स वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांना तो मानसिक त्रास होऊ शकतो. बर बर. किंवा त्याच्यामध्ये अपेक्षित यश नाही मिळणार. अपेक्षित यश नाही मिळणार. बर. त्यामुळे ते त्रास होतील. हम्म, किंवा त्यांनी जर का व्यवहार त्यांना काही करायचे असतील तर त्यांनी जरा थोडे सावधपणे करायला पाहिजे. बर बर. कारण कसं आहे भाग्यामध्ये भाग्यस्थानामध्ये हा जो राहूचा प्रमाण आहे तो राहू फसवणूक दाखवतो. आणि तो भाग्य बऱ्याच काळासाठी असतो ना, असं नाही की 1 वर्षाकरता भाग्य आहे 1 वर्षाकरता नाही आहे. खरं खरं. त्यामुळे ते त्यांनी फार सावधपणे त्या गोष्टी करायला पाहिजेत. बर. आणि विवाह आणि या संदर्भात कसं असेल? वैवाहिक चांगला आहेत जीवन गोष्टी. एकूणच. हां, मध्यम आहे. म्हणजे तसं आहे गुरुबळ चांगलं असल्यामुळे वैवाहिक संबंध चांगले येतील. आपसामध्ये चांगलं राहतील. फक्त थोडासा संशयीपणा असेल म्हणजे जोडीदार संशय असू शकतो. अच्छा. हे स्वतः नसतील. त्यामुळे ते वैवाहिक संबंधामध्ये थोडासा तणाव वगैरे ओके. येऊ शकतो. बर.
तर एकूणच जर का बघितलं तुळ राशीसाठी हा काळ चांगला आहे. 2026 हे वर्ष चांगलं आहे. कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते आपण सांगितली. उपाय जाता आता त्यांना काय सांगतो आपण तुळ राशीच्या लोकांना? असं आहे ना की ही जी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नक्षत्र जी आहेत त्यांची त्या दृष्टीने आणि इतर ग्रहबळ वगैरे आहे त्या दृष्टीने त्यांनी देवीची उपासना बरं. मग ती कुलस्वामिनी असो, ग्रामदेवता असो की जी कुठली आवडती देवी असेल, मग वैष्णव कोणा म्हणाले मला मी वैष्णव देवी आहे किंवा अजून अमुक आहे, तर त्या देवीची उपासना त्यांनी जेवढी शक्य तेवढी वाढवावी. त्याचा त्यांना फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम दिशेला म्हणजे आपल्याकडे मराठी महिन्याप्रमाणे म्हणजे अमावस्या संपली की दुसऱ्या दिवशी प्रतिपदा किंवा द्वितीया या दिवशी चंद्रदर्शन पश्चिम दिशेकडनं त्यांनी घ्यावं. अच्छा, बर. आणि ते चंद्रदर्शन जर का झालं तर ताबडतोब देवी किंवा राम सीता किंवा लक्ष्मीनारायण अशा देवताचं दर्शन घ्यावं. अच्छा, त्याचा त्यांना फायदा भरपूर होईल. म्हणजे दर महिन्याचं चंद्रदर्शन हे जर का त्यांनी केलं, आता कसं आहे दर महिन्याचं चंद्रदर्शन म्हटल्यावरती प्रतिपदा किंवा द्वितीयचं चंद्रदर्शन ते महत्त्वाचं असतं. अमावस्येनंतरचा येणारा पहिला चंद्र अमावस्या याचं दर्शन त्यांनी घ्यावं. मग ते पश्चिमेकडे कारण का तो लगेच मावळतो चंद्र, दिसतो माहिती, सूर्य मावळला की लगेच तो दिसतो आणि मावळतो चंद्र. करेक्ट. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. बरोबर. तो उपाय त्यांनी जर का केला त्यांना बाकी काही उपाय करण्याची गरजच नाही. अरे वा, एवढा सुंदर उपाय आणि सोपा उपाय आहे. खरंय. त्यामुळे ते सगळ्यात उत्तम उपाय आहे. त्याच्या जोडीला आणखीन सांगितलं असं देवीचा उपाय आहे. मग त्याच्यामध्ये देवीची स्तोत्र आहेत, मंत्र आहे, कुलस्वामिनी आहे किंवा काय त्यांचं ते त्यांनी उपाय करावेत. त्याचा भरपूर फायदा होईल त्यांना. नक्की. म्हणजे एकूणच जर का बघितलं तर तुळेसाठी सुद्धा 2026 चांगलं आहे म्हणायला हरकत नाही. काय गोष्टींची काळजी घ्यायची ते आपण सुचवलेली आणि उपायही सांगितलेले, सोपे उपाय सांगितलेले. गुरुजी, आपण पुढच्या राशीकडे जाऊया. वृश्चिक रास कसं असेल 2026 वृश्चिक राशीसाठी? आहे ही राशी चांगली आहे वृश्चिक, पण त्याचं नावच वृश्चिक आहे त्याच्यामुळे फार त्या राशीमध्ये बारकावे असतात. अच्छा. एक तर ते माणसं वृश्चिकेची जी माणसं असतात ती मनाने फार हळवी नाही म्हणता येत, परंतु ते दुःख धरणारे किंवा आपल्याला वरती झालेला अन्याय न विसरणारे असतात आणि वेळेची वाट पाहत राहतात. जेव्हा वेळ येईल त्यावेळेला मी त्याचा बदला घेईन, ह्या बाबतीमध्ये त्यांचं फार बारकावे असतात आणि ते लक्षात ठेवतात आणि त्याप्रमाणे वागतात. त्यामुळे ती बदनाम झालेली. बाकी राशी ती फार चांगली आहे. म्हणजे अशी दुसऱ्याला मदत करण्यासाठी तत्पर असते राशी, अशी आहे. तर त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा बघायला पाहिजे असंही नाही. बाकी दुसरं आणखीन महत्त्व असं आहे त्या राशीचं की स्वतःच्या खिशाला म्हणजे भार सोसून दुसऱ्याचं भलं करायला जाते. त्याचमुळे त्यांना त्रास होतो किंवा न विचारता दुसऱ्यांना सल्ले देते. म्हणजे दुसऱ्यांनी विचारला सल्ला तर द्यावा, न विचारता त्यांना सल्ला दिला आणि तो त्यांचा काय इगो म्हणतो ना आपण, अहंकार, तो जरा जास्त असतो या राशीत. की मला का नाही सांगितलं, मी केलं असतं, अशा ह्या राशीच्या दृष्टी येतात अनेक ठिकाणी अनेक वेळेला. तर तो फार त्यांनी सांभाळायला पाहिजे. तेवढं जर का सांभाळला ना तर वृश्चिक राशीसारखी राशी नाही चांगली. बाकी हा बदला घेणं वगैरे हा प्रत्येक माणूस घेतच असतो. कोण ताबडतोब घेतो, कोण वेळ बघून घेतो, एवढंच आहे. पण आता ह्या वर्ष 2026चा विचार केला तर मे महिन्यापर्यंतचा काळ त्यांना फार कठीण आहे. पण नंतरचा हा जेवढा कठीण आहे त्याच्यात नंतरचा काळ फार चांगला आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत त्यांनी सावध राहावं, मोठे निर्णय घेऊ नयेत. मग कुठल्याही बाबतीतले मोठे निर्णय घेऊ नयेत. कारण म्हणजे वास्तू घ्यायचे, गाडी घ्यायचे, हे तर निर्णय लांबणीवरच टाका. जूनपासून पुढे विचार करा. मोठे पैसे गुंतवायचे तेही नको. किंवा आणखीन म्हणजे विवाह इच्छुक असतील तर विवाह करायचे, थोडं थांबा, मे महिना संपू दे, मग करा. होल्ड, तोपर्यंत होल्ड ठेवणं फार महत्वाचं आहे. उतावीळपणा थोडा कमी करायला पाहिजे. आणि ह्यांना म्हणजे स्वतः ते म्हटलं ना आत्मप्रौढी असते, त्यांना शोबाजी म्हणजे दाखवायचं असतं, ते त्यांनी फक्त तेवढं फक्त त्यांनी सांभाळलं ना तर त्यांचं सगळं का व्यवस्थित होत जाईल काम. एकूण आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती साधारण 2026 मध्ये कशी असेल वृश्चिकेची?
मे महिन्यापर्यंतचं आरोग्य फार त्रासदायकच आहे. अच्छा. बरं. आणि त्रासदायक म्हणजे असं की ते स्वतःला मनाला त्रास करून घेतात म्हणून ते त्रासदायक. बरं. पण त्याच्यावरती त्यांनी उपाय म्हणून असा एक करावा की माशांना म्हणजे घरामध्ये मासे पाळणं किंवा ओके. तळ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये हं. जे मासे किंवा जलचर आहेत बरं. त्यांना खाणं देणं. ओके. बरं. त्याच्याने त्यांना फायदा चांगला होऊ शकतो. करेक्ट. आणि इतर म्हणजे गणपतीची उपासना त्यांनी जेवढी शक्य तेवढी वाढवायला पाहिजे. बरं. अच्छा. वृश्चिक ही राशी मुळात मंगळाची असल्यामुळे गणपतीची त्यांच्यावर ती कृपा चांगली असते. बरं. हे लोक बघत नाहीत, दुसरेच काहीतरी उपासना करत राहतात. बरं. अशी न करता त्यांनी जर का गणेशाची उपासना केली हं. तर त्यांच्या मागे आवर्जून गणपती बाप्पा उभा राहील. बरं. आणि मग मे महिन्यापर्यंतचा काळसुद्धा चांगला जाऊ शकतो. ओके. कारण तो विघ्न दूर करणारा असल्यामुळे हं. त्या कार्यामधली येणारी विघ्न सगळी दूर होतीलच. बरं. आणि एकूणच जर का आपण करिअरचा विचार केला, शिक्षणाचा, व्यावसायिक असतील, नोकरीदार असतील, त्यांच्यासाठी कसं असेल हा काळ पूर्ण? चांगला आहे, त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. बरं. कारण शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर आपण जूनपासून पुढचा विचार होणार. हं. त्यामुळे पुढचा काळ आहे तो त्यांना फार चांगला आहे. मी म्हणलं पूर्वार्ध वाईट आहे परंतु उत्तरार्ध फार चांगला आहे. ओके. त्यामुळे कर्केचा त्यांना गुरु झाला एकदा की त्यांना फार उत्तम काळ जाणार आहे. बरं. मग नंतर त्यांना मागे वळून बघण्याची गरजच नाही आहे. अच्छा. एवढा चांगला काळ जाईल. बरं. अर्थात निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यायला हवे अर्थात, बरं. की जेणेकरून पुढे जाऊन त्याचा त्रास होता नाही. हं, हं, हं. म्हणजे कसं असतं, यांना असं वाटतं एकदा चांगलं झालं की सगळं चांगलंच होणार आहे. हं, हं, हं. प्रत्येक वेळेला तसं नसतं. करेक्ट. त्यामुळे तर म्हणतात ना संकुचित विचारसरणी असते. हं, हं, हं. किंवा एकदा एखादी सांगितलं ना की कायमस्वरूपी तेच होणार, तसं नव्हे ना. बरोबर. प्रत्येक हे ग्रह कायम बदलत असतात. करेक्ट. करेक्ट. त्याचा विचार त्यांनी ठेवायला पाहिजे. बरं. तेवढा ठेवलात तर काय हरकत नाही, कारण तशी ती स्थिर राशी आहे. हं, हं. त्याच्यामध्ये सुद्धा 3 नक्षत्र आहेत. हं. विशाखा नक्षत्र आहे, ते जरा जास्त त्रासदायक आहे. अच्छा. अनुराधा फार छान हो, नक्षत्र सुंदर आहे. नक्षत्र. हो. आणि ज्येष्ठा नावच ज्येष्ठा म्हणजे मोठं. त्यामुळे ज्येष्ठा नक्षत्रावालेच विचारच मोठा करतात. करेक्ट. करेक्ट. परंतु ते प्रत्येक वेळेला आपल्याला पेलवेल असं नाही ना. हं. त्यामुळे ते आपल्याला पेलवेल असेच विचार करायला हवेत बरं. की मग त्याच्यामध्ये त्यांना यशप्राप्ती का नाही येणार, खरंय. खरंय. असं आहे. आणि गणपतीची उपासनेने भरपूर फायदा होईल त्यांना. बरं. बरं. म्हणजे एकूण जर का बघितलं तर ह्यांच्यासाठी सुद्धा पूर्वार्ध कठीण आहे, पूर्वार्ध कसोटीचा काळ आहे, आणि उत्तरार्ध खूपच सुंदर आहे असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. म्हणजे एकूणच संमिश्र फळ देणारं हे 2026 हो. हे वर्ष असेल. आणि या गोष्टींची काळजी घेतली किंवा ह्या उपासना केल्या तर मला वाटतं हा पण काळ चांगला जाऊ शकतो वृश्चिक राशीसाठी. बरं. गुरुजी, पुढच्या राशीकडे वळूया, धनु राशीकडे. धनु राशीसाठी 2026 वर्ष कसं असेल, त्यांची आर्थिक स्थिती, आरोग्य काय सांगा? धनुराशी 9वी राशी, गुरुची राशी आहे. हं. राशीचक्रातली 9वी राशी आणि गुरुची राशी. गुरुची राशी म्हटल्यावरती राशी फार चांगली आहे. हं. वैचारिक बैठक फार चांगली असते त्यांची. हं. त्यामुळे विचारशक्ती चांगली असते. हुशार असतात, प्रचंड बुद्धिमान असतात, हं. परंतु आळशी असतात. अच्छा. धनुराशीचे बरेचसे आम्ही बघितलेले आळशीच आहेत. बरं. हं. आणि त्यामुळे त्यांना त्याचा त्रास जास्त होतो. बरं. आणि जर का त्यांनी संयम ठेवला या वर्षामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये हं. तर त्यांना हे वर्ष चांगलं जाईल. सावधपणा ठेवला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. हं. की मग काय या वर्षीचा घाबरण्यासारखं त्यांना 2026 काही नाही आहे. बरं. कारण याच्यामध्ये आहे गुरु जो आहे आपण गुरुवरनं विचार केला हं. तर त्यांना 7वा गुरु आहे, फार चांगला आहे. हं. त्याच्यानंतर गुरु बदलला, 8वा जरी झाला तरी तो उच्चित आहे. हं. धनुबरोबर कर्क आणि धनु या राशींचं चांगलं जमतं. त्यामुळे गुरुबळ त्यांना कायम आहे पुढे. अच्छा. हां, म्हणजे त्या काय फक्त मात्र संयम ठेवणं, ओके. उतावीळपणा करू नये. हं. प्रत्येक गोष्टी त्या वेळेलाच होते हे त्यांनी लक्षात जर का ठेवलं, हं, हं, हं. वेळेच्या आधी काहीच गोष्ट होत नाही. मला पाऊस जो आहे तो जून म्हणजे आपण जनरल जो म्हणतो, आता कधी कधी हल्ली वर्षभर पाऊस पडतो पण तो जनरल पावसाळ्यामध्येच पाऊस पडणार. बरोबर. बरोबर. हे गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली हं. तर मग त्यांना काय काळजी करण्यासारखं कारणच नाही आहे. बरं. आणि बाकी असे उपासनेमध्ये वगैरे ते कमी पडत नाहीत. हं. धार्मिक लोक असतात. अच्छा. हां, स्वतः हं. मनापासून कसं म्हणतात समाजाला भिवून राहणारे असतात. बरं. बरं. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतोच. बरं. त्यामुळे आर्थिक वर्ष एकंदरीत त्यांना हं. समप्रमाणात आहे. बरं. फार नुकसानही नाही आणि फार फार मोठे मोठे फायदे लाभ आहेत नाही. असंही नाही आहे. बरं. समप्रमाणात जाईल. फक्त त्याने काही गोष्टी ज्या स्वतःच्या त्यांनी पाळायला पाहिजेत. बरं. आरोग्य कसं असेल?
आरोग्य चांगलं आहे त्यांचं. बर मी म्हटलं तसं आळस नाही केला, वेळच्यावेळी औषधं घेतली हम्म. तर आरोग्य चांगलं राहील. बर पण मी म्हटलं ना की ह्यांना किंवा काय अति म्हणतात ना अति गोष्टी टाळाव्यात, म्हणजे अति करणं टाळावं. ओके 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 म्हणजे काय वेळेला असं गोड तर गोडच खातील, हम्म. तिखट तर तिखटच खातील. कुठली गोष्ट अति प्रमाण हा गोष्टी प्रत्येक गोष्टी त्यांचं प्रमाण अति असतं. ते त्यांनी जर का टाळलं तर आरोग्य चांगलंच राहणार आहे त्यांचं. बर मोठे असे धोके नाही आहेत आरोग्याचे. नाही आहेत. ओके. आणि शिक्षण करिअर संधी असेल, व्यावसायिक लोक असतील त्यांना गुरुची कसं? राशी आहे, बुद्धिमान हो. राशी आहे, हो त्याच्यामुळे शिक्षण करिअरमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळणारच आहे यावर्षी. बर तसं काय म्हणजे हे नाही आहे, घाबरण्यासारखं नाही आहे. बर त्याच्यामध्ये गुरुची राशी असल्यामुळे कोचिंग क्लासेस घेणारे आहेत, ते म्हणजे ट्युशन्स घेणारे Tuition, हो, आहेत हो, हो. किंवा शिक्षकपेक्षा शिक्षकी पेशा. त्याच्यामध्ये त्यांना चांगला फायदा होणार आहे. बर उत्तम म्हणजे व्यवस्थितपणे ते वर्ष सफर करू शकतात असा आहे बर बर प्रकार. बर त्यांचा काही शुभ काळ आहे जिथे आपल्याला सावध राहायला हवं आहे, काही चांगल्या गोष्टी करणं अपेक्षित आहे? मार्च महिन्यामध्ये थोडासा त्यांना त्रास होईल बर या, बाकी वर्ष उत्तम आहे. ओके. हां, मार्च महिन्यामध्ये सुद्धा त्रास म्हणजे काय म्हणतो ना, गैरसमजामुळे भांडणं किंवा बर वादविवाद बर आणि ते विकोपाला जाऊ नये तेवढी त्यांनी काळजी घ्यायची, बर की मग बाकी वर्ष पूर्ण चांगलं आहे त्यांना. ओके. विवाहाच्या दृष्टिकोनातनं किंवा उत्तम काळ आहे प्रेमसंबंध चांगलं आहे? विवाहाच्या दृष्टीने. बर कारण सप्तमातला गुरु त्यांना विवाह योग देणारच देणार, बर बर त्यामुळे तसाही काही प्रश्न येत नाही. इव्हन संततीच्या दृष्टीने काही प्रश्न असतील तर तेही त्यांना फायदेशीर ठरू शकतात. बर 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 ठीक आहे. म्हणजे त्या बाबतीत नियमन ते उत्तम प्रकारे केलं तर होऊ शकतं. आर्थिक नियोजन चांगलं केलं तरी पण त्यांना त्याचा फायदा चांगला होणार आहे बर आणि रिटर्न पण चांगले मिळतील त्यांना. बर ओके. एकूणच उपाय आपण काय सांगणार या राशीच्या लोकांसाठी? गुरुची राशी असल्यामुळे त्यांनी गुरुचेच उपाय करावे उत्तम, फार त्याच्या फार फायदेशीर असतात. ओके. आणखीन त्याच्या दृष्टीने विशेषतः म्हणजे त्यांनी पुष्कराज रत्न हे जर का वापरलं, ते गुरुचं रत्न आहे पुष्कराज, हो. ते वापरलं तर त्यांना फार फायदा होईल. किंवा ते नसेल शक्यतो टोपाज म्हणून उपरत्न आहे त्याचं, ते वापरू शकतात. बर त्यावेळेला महत्त्वाचा उपाय एक तुम्हाला सांगतो, गंमत म्हणजे लक्षात आला म्हणून, की ह्या राशीमध्ये 3 नक्षत्र येतात. म्हणजे मूळ नक्षत्र त्या राशीमध्ये आहे. हो मूळ नक्षत्राचं महत्त्व असं आहे की सृष्टीचं मूळ हे त्याच्यातून आलेलं आहे, बर बर म्हणजे तिथून उत्पत्ती आहे. हो तर ते फार महत्त्वाचं आहे. ते ह्या राशी त्या मूळ नक्षत्राचे असतील तर आणखीनच उत्तम, पण नसतील तरी त्यांना फायदाच होईल. की चायनीज ते वास्तूचे उपाय येतात ना, त्याच्यामध्ये ते बांबू ट्री असतात, हो 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 ते जर का त्यांनी ठेवले आपल्या घरात बर. उत्तर दिशेला किंवा वायव्य दिशेला, तर त्याचा त्यांना फायदा चांगला होईल. बर 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 धनुराशीच्या व्यक्तीने हा प्रयोग करून बघावा, ओके. त्याचा अनुभव चांगलाच येतो. बर आणि त्याच्या जोडीला जलदान किंवा पाणपोया बांधणं वगैरे, आता हल्लीची पाणपोई बांधणं शक्य नाहीये, पण पाणी देऊ शकतो. काही नाही तर निदान तुम्ही एखादी पाण्याची बाटली गरीब तानेला देऊ शकता, करेक्ट करेक्ट. त्याचा तुम्हाला फायदा होईल. बर ह्या उपायाने चांगले फायदे होतील त्यांना. नक्कीच. मला वाटतं हे सोपे उपाय आहेत आणि करायला नक्कीच हरकत नाही, त्याच्यातनं चांगलं फलित मिळणार असेल तर. तर एकूणच बघितलं तर धनुराशीसाठी सुद्धा 2026 हे वर्ष चांगलंच आहे सगळ्या दृष्टीने. कुठली काळजी कशी घ्यायची ती आपण सांगितलेलीच आहे, उपाय सुचवलेत. गुरुजी पुढे जाऊया आपण. धनुराशी झाली, आता आपली राशी ती म्हणजे मकर रास. काय सांगाल मकर राशीचं कसं असेल एकूणच 2026चं भवितव्य, कशा प्रकारे त्या लोकांनी बघायचं आहे? मकर राशीची आहे ना, काहीसा कठीण आहे काळ, बर पण म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा केली ना तर यश त्यांचंच आहे. अच्छा. पण ती प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र त्यांनी करायला हवी. ओके. किंवा प्रयत्न करता करता मध्येच गळून जाणं, हा जो प्रकार घडतो, नाही आता नाही माझ्याने होणार असा जो प्रकार माणूस म्हणतो, ते त्यांनी करू नये. ओके. तर त्यांना निश्चित यशप्राप्ती होईल. बरं बरं कारण असा त्यांना काळ चांगला आहे, फार मोठा वाईट काळ आहे अशातला प्रकार नाही. म्हणजे मिथुनेतला गुरु किंवा त्यांना त्यांच्या मकरेच्या धनामध्ये कुंभेमध्ये राहू आहे किंवा मीनेमध्ये शनी आहे, त्यांना फायदे चांगले देणार. त्यांची 7.5 आत्ताच संपलेली आहे, त्याच्यातून त्यांनी आता ते बाहेर पडलेले आहेत मकर राशीतून 7.5तून. त्यामुळे त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आता कसं झालं त्यांचं की दुधाने भाजलंय ताकही धुंकून ताकही फुंकून पिणारं अशातला प्रकार आहे. पण तेवढं काय घाबरण्याची काळजी नाही, काळजी करण्याचं कारण नाहीये.
त्यांनी जेवढी शक्य होईल तेवढी प्रयत्न सोडायचे नाहीत, करत राहायचं इमानी इतबारे. आणि हे मकर राशीचं हे वैशिष्ट्य आहे की ते फार कष्टकरीच राशी आहे. म्हणजे आजपर्यंतचा आलेला अनुभव असा आहे, कष्ट त्यांना चुकलेलेच नाही आहेत. त्यामुळे ते कष्ट ते करत राहा तुम्ही मकर राशीवाल्यांनी, फळ मिळेल. त्याचं फळ नक्कीच मिळणार. एकूणच त्यांचं कसं असेल, म्हणजे करिअर असेल, शिक्षण असेल, आर्थिकदृष्ट्या कशा प्रकारे बघायचं आहे? करिअरच्या संधी चांगली मिळेल त्यांना या वर्षामध्ये. हे जे TV चॅनल्स किंवा काय म्हणतो त्याला आपण सोशल मीडिया, याच्यामध्ये त्यांना चांगली गती मिळेल, चांगला फायदा होईल, चांगले फायदे होतील आणि त्याच्यात त्यांनी प्रयत्न करत राहावेत. भरपूर चांगल्या प्रकारे फायदे होतील. त्याच्यानंतर अवजड उद्योग की म्हणजे लोखंडाचा उद्योग आहे मोठा किंवा स्टील ह्या ज्या कंपनी आहेत, मोठ्या मोठ्या मशिनरी जिकडे चालतात, अशा प्रकारचे जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये त्यांना फायदा चांगला होईल मकर राशीच्या लोकांना. आणि ते करणारे पण असतात, कारण ते कष्टाचीच काम आहे, त्यामुळे ते त्याच्यात त्यांना फायदा होईल. रिअल इस्टेटमध्ये जर का कोण असतील तर त्याच्यात त्यांना फायदा चांगला होईल. फक्त त्यांनी काही गोष्टी पाळायच्या, म्हणजे अशा की काय म्हणतो आपण, मध्यस्थी करताना पूर्ण जबाबदारी घेऊ नका, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं नाव खराब होऊ शकतं. म्हणजे एकतर मार्केटमध्ये नाव खराब झाल्यावरती त्यांना मग पुढे काम नाही मिळत, आणि ह्यांचं नाव वापरून फायदे दुसरेच घेतात. हा जो प्रकार आहे ना, हा त्यांच्या बाबतीमध्ये या वर्षामध्ये घडू शकतो. मग ते त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. एकूणच त्यांचं आरोग्य कसं असेल, त्यांचं प्रेमसंबंध, विवाह योग या दृष्टिकोनातून कसं असेल? तेवढा त्यांना काळ चांगला नाही आहे विवाह योगासाठी. फार चांगला काळ आहे अशा सुरुवातीचा तरी नाही. नंतरचा काळ मग जे उत्तरार्ध जो आहे, जूनपासून पुढचा काळ, तो चांगला आहे. पण सुरुवातीला तेवढ्या काही विवाहामध्ये त्यांना तेवढं यश नाही मिळणार, लाभदायक नाही आहे. किंवा प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अपयशच आहे सुरुवातीच्या काळामध्ये. नंतरचा काळ मात्र चांगला जाईल त्यांना. आणि मी सांगितलं मध्यस्थी कोणाला त्यांनी ठेवू नये मग अशा काळात. काही जण माझ्याबद्दल तू सांग, तू रेफरन्स कर, मग मी जाईन वगैरे, अशा पद्धतीचं जे असतं ना, ते त्यांनी करू नये. ते जर का न करता जे काय असेल त्यांनी समोरासमोर प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटून काही असतील ती कामं, मग ती प्रेम प्रकरणाबद्दल असो का त्यांच्या बिझनेस डील असो, दोन्हीमध्ये, कारण तो पण पार्टनरशिपमध्ये येऊ शकतो ना. ते दुसऱ्यावरती अवलंबून किंवा त्याला सांगून मग ती कामं होत नाहीत. त्याच्यामध्ये त्यांना ते धोके आहेत, किंवा त्याच्यामध्ये त्यांची बदनामी होणार, आणि विनाकारण बदनामी झाल्यामुळे मग ते पुढे डिस्प्यूट होऊ शकतो. ते त्यांनी सावध राहायचं. आरोग्य चांगलं आहे त्यांचं, आरोग्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बाकी थोडासा त्यांनी सावध राहायला पाहिजे, ते वाहन चालवताना वगैरे थोडं सावध राहायला पाहिजे. म्हणजे त्यामुळे मग ते ॲक्सिडेंट वगैरे झाला तर आरोग्य बिघडू शकतं. स्नायूंचे विकार त्यांना जरा वाढू शकतात. स्नायूच्या विकारामध्ये त्यांना तो त्रास, म्हणजे लिगामेंट्स दुखणं, अमुक छोटं मोठं छोटीशी शस्त्रक्रिया पण थोडीशी होऊ शकते. कारण त्यांच्या व्यायामध्ये शनी मंगळाची, राहू मंगळाची युती आहे, शनी मंगळाच्या युती ह्या ज्या घडणार आहेत त्याचा त्यांना तो त्रास थोडासा होऊ शकतो. आणि एकूणच काय उपाय आपण सांगू मकर राशीच्या लोकांसाठी? हनुमानाची साधना फार करावी, आणि सगळ्यात उत्तम म्हणजे शक्य असेल तर सत्यनारायणाची पूजा, आपण जे सत्यनारायण म्हणतो त्याची पूजा त्यांनी दर महिन्याला पौर्णिमेला, मग आपण ठरवा 3 पौर्णिमा, 5 पौर्णिमा किंवा पूर्ण वर्षभर, व्रतच आहे ते, त्यामुळे ते त्यांनी करू शकतात, तर त्यांना फायदा भरपूर होणार. या 2 उपासनांना भरपूर झाल्या, म्हणजे तेवढं त्यांनी केलं तर त्यांना मग या वर्षात मागे बघायचं काय कारण नाही, चांगलं फळ मिळू शकतं त्यांना. म्हणजे एकूणच आपण जर का बघितलं तर मकर राशीसाठी सुद्धा संमिश्र पण थोडक्यात चांगलंच आहे असं म्हणायला हरकत नाही 2026 वर्ष. गुरुजी, आपण शेवटाकडे येतो. शेवटच्या 2 राशी उरल्यात आपल्या, कुंभ आणि मीन. काय सांगाल कुंभ राशीविषयी? काय सांगाल त्याचा एकूणच 2026चा सगळाच काळ, म्हणजे आर्थिक स्थिती असेल, शिक्षण, करिअर, व्यवसाय, कशासाठी, कशा दृष्टीने असेल? कुंभ राशी ही फार ज्ञानी राशी सांगितलेली आहे. म्हणजे वायू राशी आहे, शनीची राशी आहे आणि ज्ञानी राशी आहे. म्हणजे आमच्या पाहण्यात आम्ही जो काही अभ्यास केला त्या
अभ्यासानुसार किंवा निष्कर्ष असा आहे की मोठे मोठे शास्त्रज्ञ वगैरे जे आहेत हे फार कुंभ राशीचे होते. बर. अच्छा. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीमध्ये त्यांची आवड असते कुंभ राशीची. ओके ओके. परंतु कसं आहे ना की नुसतं ते शास्त्रज्ञ आहेत, पण आता यंदाचं वर्ष मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की राहूचं भ्रमण जे कुंभ राशीतून होतंय, कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्र आहे. शततारका नक्षत्राचा स्वामीच राहू आहे हो हो. आणि त्या गोचरीचं राहूचं भ्रमण पण शततारकेमधनंच होतंय. बर. त्यामुळे कुंभ राशीचे जे संशोधक, मेडिकल सायन्स या संबंधांमध्ये जे लोक असतील ना, त्यांना त्याचा फार चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. बर. बाकी कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांना अपेक्षित यश पण मिळू शकतं. ओके. आणि नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणारे असतील तर त्यांना मे महिन्यापर्यंतचा काळ फार चांगला आहे. बर. नंतरचा तेवढा चांगला नाही आहे. ओके मे महिन्यापर्यंत त्यांना उत्तम प्रकारे लाभ होऊ शकतात. ओके. पण नंतर त्रास होऊ शकतो, अच्छा. हानी होऊ शकते, बर बर. विश्वासघात होऊ शकतात. ओके. हे त्यांनी फार लक्षात बरं. ठेवावे. हे कौटुंबिक बाबतीत पण होऊ शकतात. अच्छा. ओके. बर. म्हणजे दुसऱ्याकडनं विश्वासघातासारखं दुःख नाही आहे घरात. हो खरं. आणि ते त्यांना भोगायला लावू शकतं. बर. मग त्याची त्यांनी काळजी स्वतः घेतली घ्यायला पाहिजे. पाहिजे. बरं. कोणावर विश्वास ठेवायचा हे स्वतः ठरवलं पाहिजे. हो हो. अगदी. काही वेळेला ते अगदी आंधळा विश्वास ठेवतात, पण तो त्यांनी ठेवता नाहीये. मकर राशीच्या कुंभ राशीच्या लोकांचं हे वैशिष्ट्य आहे. तसा लवकर ठेवत नाहीत, पण ठेवला की आंधळा ठेवतात. बर. कारण अशी ज्ञानी राशी असल्यामुळे त्याचे फायदे त्यांना आणि आपल्या जवळच्या लोकांना पण ते करून देतात. ओके. म्हणजे हेल्पिंग नेचरवाली राशी आहे ती. बर बर बर. पण तो काही वेळेला त्याचाही त्रास होऊ शकतो. हो नक्कीच. तो थोडासा त्यांनी विचार केला तर काहीच हरकत नाही आहे. बर. आरोग्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने मी सांगितलं तसं की 7.5 असल्यामुळे पायाचे विकार बर. किंवा पावलं, पाय दुखणं ह्याचा त्रास त्यांना जरा जास्त होऊ शकतो. ओके. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पावलांमध्ये. म्हणजे काय म्हणतो ना आपण, पाय दुखणं आहे, हल्ली काय ते युरिक ॲसिडचा त्रास आहे तो असतो, अच्छा. किंवा पायांना चरे पडणं किंवा ते काय म्हणतो ना भेगा पडणं, चरे पडणं, हा जो प्रकार आहे. कारण काय शनी हा ग्रह जो आहे तो त्यांचा राशीस्वामी आहे. पुन्हा त्यांना 7.5 चालू आहे. आणि जूनपासून तो बदलणारा जो गुरु आहे तो त्यांना हे त्रास देऊ शकतो. म्हणजे न सांगता येणारे विकार आपण म्हणतो ना. अच्छा. बर बर. तसं सहन होत नाही, सांगता होत नाही, हे जे विकार आहेत हे त्यांना त्या बाबतीत त्यांनी जरा सावध राहायला हवं. आणि त्यासाठी त्यांनी खाण्यावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे. ओके. म्हणजे अतिउष्ण खाणं हे त्यांनी जरा कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, टाळलं पाहिजे. तर त्यांना त्याचे विकार होणार नाहीत. बर. विवाह आणि प्रेमसंबंध कसे असू शकतील? विवाह प्रेमसंबंधामध्ये सुरुवातीचा म्हणजे वर्षाचा सुरुवातीचा काळ आहे तो फार चांगला आहे. बर. परंतु नंतर मग त्यांना फसवणूक होऊ शकते. अच्छा. बर. त्यामुळे ते संबंध ठेवतानाच आधी विचार करावा. बर बर बर. की नंतर फसवणूक होण्यापेक्षा मला न ठेवलेलंच बरं, खरं. असं एक तर त्यांनी सावध राहायला हवं. बर. आणि कसं असतं की प्रत्येक हा कुंभ राशीचा व्यक्ती आहे, तो समोरचा व्यक्ती कुठल्या राशीचा आहे त्याच्यावर त्यांचा डिपेंड असतो. खरं. हो ना. त्यामुळे ते त्यांनी काळजी स्वतः विचारपूर्वक घ्यायला हवी. बर बर. आणि नाही तर मग म्हणतात ना ती विरहाची दुःख, अच्छा, त्याची तयारी ठेवायला हवी. बर बर. हे काय कायमसाठी राहणार आहे विरह असं नव्हे. आत्ताचा काळ तसा पण दर्शवतो. सध्याचा काळ तरी तसं दर्शवतो त्यांना. बर. त्यांचा शुभाशुभ काळ या वर्षातले साधारण काय असतील आणि मग त्या अनुषंगाने उपाय काय सुचवाल? शुभाशुभमध्ये मार्च आणि एप्रिल हे 2 महिने फार त्रासदायक आहेत त्यांना. बर. जरी एका ग्रहाचं बळ चांगलं आहे पण बाकीच्या ग्रहांची बळ चांगली नाही आहेत. बर. त्या काळात त्यांनी सावध राहायचे. ओके. त्या काळामध्ये त्यांनी शक्य होईल तेवढं दानावरती भर द्यायचा आहे. ओके. आता दानामध्ये भोजन म्हणजे अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. हो. रक्तदान हे सुद्धा ते करू शकतात. बर बर. बाकीची इतर सगळ्या प्रकारची जी दानं आहेत, कारण 7.5 असल्यामुळे शनीची जी दानं सांगितलेली आहेत ती त्यांनी करावीत. ओके. शनी शांती होम हवन वगैरे हे जे काही प्रकार आहेत ते करावेत. शनी महात्म्य, हनुमान चालिसा,
त्याचं पठण. याचं पठण करावं, बरं. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर विशेषतः कुंभ राशीमध्ये जे म्हणतो मी शततारका नक्षत्र हो, जे हो, आहे, हो, हो. आणि राहू पण तिथेच आहे. त्यामुळे वैशिष्ट्य म्हणजे हे आपण एक म्हणतो ना की शवागृह वगैरे असतात ना, अशा ठिकाणी शक्यतो त्यांनी जाऊ नये. अच्छा. किंवा व्यक्ती कोण एखादी गेली बरं. तर तिथे शक्यतो टाळावं. बरं. अगदीच आपल्याच घरातलं गेलं तर इलाज नसतो, बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु ओके, ओके. या या गोष्टींपासून गोष्टींपासून थोडंसं दूर राहायचं त्यांनी. बरं. किंवा त्यांना ते त्रास, कारण काय राहू हा या पिढा देणारा राहू आहे ना, बरं. येस. त्यामुळे ते त्यांना मानसिक त्रास जास्त होऊ शकतो. बरं. किंवा त्या पिशाची पीडा म्हणा किंवा बाधा म्हणा, ह्या जरा जास्त त्यांना लागू शकतात. बरं. तेवढं त्यांनी सावध राहावं. बरं. म्हणजे एकूणच कुंभ राशीसाठी मध्यम आहे. मध्यम हे फलदायी वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. नक्कीच. गुरुजी, आपण शेवटाकडे जातोय. अतिशय महत्वाची शेवटची रास ती म्हणजे मीन रास. काय सांगाल मीन राशीबद्दल? सगळ्याच कसं आहे ना, दृष्टीने कशी आहे? त्यांना पण मीन राशीला एक कसोटीचं वर्ष आहे. अच्छा. आणि आधीच एक तर मीन राशी ही भित्री राशी आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल मी हे करू की नको करू त्याबद्दल ना संभ्रम असतो. द्विधा मनस्थिती. मी केलं तर तो काय म्हणेल, मी नाही केलं तर तो काय म्हणेल. प्रत्येक वेळेला तो काय म्हणेल हे महत्वाचं आहे. अच्छा. असा त्यांचा तो विचार, वैचारिक बैठक तशी असते. बरं. त्यामुळे त्यांना आत्मविश्वासाचा अभाव असतो. ओके, ओके. आणि या वर्षामध्ये ते प्रकर्षाने दिसेल, बरं. कारण शनी पूर्ण वर्ष त्यांच्या राशीत आहे. ओके. राहू त्यांच्या व्ययात आहे. आणि त्या दिवसून मंगळ दोन्ही बरोबर युती करतोय. 7.5 पण आहे. 7.5 आहेच. बरं, त्याच्यात आत्ता सध्या त्यांना विशेष गुरुचं बळ नाही आहे. अच्छा. पुढच्या काळामध्ये गुरुबळ येईल, पण त्यावेळेला त्यांना त्याचे फळं चांगली मिळतील गोचरीची. बरं. पण सध्या तरी त्या काळ फार कसोटीचा आहे त्यांना. बरं, पण मग त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्य म्हणाल ते कसं असेल? आर्थिक परिस्थिती मध्यम राहील त्यांची. बरं. पण जर का घराचा प्रमुख तो असेल, मिनेता असेल, तर त्यांनी फार सांभाळून खर्च वगैरे करायला हवा. अच्छा. ओके. म्हणजे त्या बाबतीत त्यांनी जरा सांभाळून राहायला हवं. बरं. कारण अचानक मोठे खर्च त्यांना उद्भवू शकतात. बरं. कारण काही असेल, आरोग्य असेल किंवा काय अपघात झाला म्हणून आहे, अच्छा. टॅक्स वाढले म्हणून आहे, अच्छा. काही. पण मोठे किंवा खर्च आणि अपेक्षित. मोठे खर्च अपेक्षित. म्हणजे घरातला कोणतरी आजारी पडतो, तर स्वतः पडायला पाहिजे असं नव्हे हो. कळलं. हां. नक्कीच. घरातला कोणतरी व्यक्ती आजारी पडला, काहीतरी पोलीस स्टेशनचं किंवा भानगड, कोर्टाची भानगड उत्पन्न झाली आणि पैसे दंड भरायला लागला, बरं. हे प्रकार. काही नाही तर काय गाडी उचलून नेली. म्हणजे असेही प्रकार घडतात. अच्छा. अचानक येणारे मोठे खर्च अचानक येणारे थोडक्यात मोठे आपण खर्च. म्हणू शकतो. त्या बाबतीत त्यांनी फार सावध राहायला पाहिजे. बरं. आणि 7.5 असल्यामुळे मी म्हणतो तसं प्रामाणिकपणा हा ठेवायलाच पाहिजे. हो, खरं. तसे मीनेचे लोक प्रामाणिक असतात, परंतु जास्त- सांगणं हे महत्त्वाचं असतं. आरोग्य कसं असेल त्यांचं? मध्यम आहे आरोग्य. कसं आहे ना की सतत मला काहीतरी होतंय असं त्यांना वाटत राहतं. आणि विशेषतः आतडी, ओके. पोटाचे विकार त्यांना जरा जास्त त्रास होईल या वेळेला, या काळात. बरं. त्याचं त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. ओके. जुने आजारपणं वर येऊ शकतात पुन्हा. ओके. बरं. पण एक चांगलं आहे की ती वर आल्यामुळे त्याचं कायमस्वरूपी त्याच्यावरती इलाज नाही. इलाज तरी करतील. ओके. काही जणांना हा तो स्पायनल कॉर्ड असतो, म्हणजे त्याचे जे काय स्पाईन रिलेटेड मणक्यांचे ते काय प्रकार आहेत, त्याचा त्रास त्यांना होऊ शकतो. बरं. कारण शनी आघात करतो. म्हणता मोडेन पण वाकणार नाही, मराठी बाणात 8 कणा, हा जो काय प्रकार म्हणणार तो कणाच तुमचा मोडून टाकतो तो शनी. तो मोडता नाही. त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांनी सावध राहायला पाहिजे. आणि वेळीच उपचार करायला पाहिजे. ओके. अंगावर काढायचं नाही. आणि एका डॉक्टरकडनं लगेच होईल असं पण नाही. म्हणजे अशा एवढी ती ग्रहस्थिती वाईट आहे की त्यांना डॉक्टरशी बदलायला लागतील. बरं. म्हणजे त्यामुळे आरोग्याची विशेष जागरूकता राहायला पाहिजे. आणि त्यामुळेच त्यांना तो लॉस होईल. पैशांचा. बरं. पण शिक्षण, करिअर, व्यवसाय? शिक्षण करिअरमध्ये व्यवस्थित आहे, उत्तम आहे. म्हणजे त्या वयाची जी काही असतील तो त्यांना त्याचा फायदा चांगला होईल. आणि अभ्यासही होईल त्यांच्याकडनं, विद्यार्थ्यांकडनं अभ्यास चांगला होईल. ओके. त्याच्यानंतर चांगल्या ठिकाणी त्यांना हवा असेल तर हवे त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल विद्यार्थ्यांना. म्हणजे कॉलेज असो किंवा शैक्षणिक संस्था असतील, चांगला. वकील जे असतील, हे जे मीन राशीचे, त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा फायदा चांगला जास्त होईल. कारण शनी हा
न्यायप्रिय असल्यामुळे जो खरा वकील असेल, सत्य राईट. वचनीय वकील असेल, त्याला त्याचा फायदा चांगला होईल. बरं. न्यायाधीशांना त्याचा फायदा चांगला होईल. ओके ओके चांगले न्याय त्यांच्याकडनं येतील, बर. म्हणजे चांगले निर्णय काय म्हणतात, चांगले जजमेंट जजमेंट दिली जाते. ही त्यांच्या दिली जातील. बरं. आता ही सुरुवात झालेलीच आहे म्हणा, हो हो खरंय खरंय. त्यामुळे तो त्याचा फायदा चांगला होईल त्यांना. ओके. आणि एकूणच त्यांचं विवाह योग कसे दिसत आहेत, काही शुभाशुभ काळ विवाह दिसतोय? योगमध्ये तेवढं नाही आता सध्या. म्हणजे 7.7चा शनी बदल झाला, पुढल्या 2027 मध्ये शनी बदल झाला की त्याचा त्यांना फायदा चांगला दिसेल. शक्य. या वर्षामध्ये जरा त्यांनी तो होल्ड. होल्डच ठेवावा प्रश्न विवाहाचा बाबतीमध्ये. बर फार चांगलं असं हे नाही होणार, बर. किंवा आणि झालं तरी पण त्याच्यात त्यांना समाधान नाही मिळणार. अच्छा. ओके. किंवा होईल नाही असं नाही, पुढचा काळ काही चांगला असल्यामुळे होऊ शकतं, परंतु त्याचा त्यांना नंतर केल्या म्हणतात आपण घेतलेल्या निर्णयाचा नंतर पश्चाताप होतो, होऊ शकतो. हां. तसा तो होता नये. असं जर का वाटत असेल तर त्यांनी आत्ता करू नये. बर बर. म्हणजे हे वर्ष त्या दृष्टीने त्या दृष्टीने तेवढं चांगलं नाहीये. ओके. त्यांचा काय शुभाशुभ काळ आणि मग आपण उपाय काय सुचवायचे मीन राशी? शुभाशुभ काळ म्हणजे आता शनीची उपासना त्यांनी काय वर्षभर शनी त्यांच्या राशीत आहेच, पण शनीची उपासना त्यांनी सोडता नये, ओके. शनीची ती उपासना. कंटिन्यू ठेवायला पाहिजे. बर. त्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की शनीला तेल वाहिलं जातं, हो हो हो. शनी किंवा मारुती. म्हणजे ह्याला जे काही तेल व्हायचं असेल ना, तर त्यांनी मोह म्हणून एक वृक्ष येतो, हो मोहाचं. त्या मोठ्याच्या बिया म्हणतात किंवा हो, मोहाच्या बिया मोहाच्या म्हणतात. बिया असतात ना. त्याचं तेल त्यांनी जर का मारुतीला किंवा शनीला व्हायला किंवा त्या तेलाचा जर का दिवा लावला बर तर त्यांना त्याचा फायदा भरपूर होईल ओके. मीन राशीच्या व्यक्तींना. बर. आणखीन त्याच्याशिवाय महारोगी भिकारी आता हल्लीच्या काळात कमी दिसतात, कमी पण दिसतात. जर का ते असतील तर त्यांना त्यांनी दान दान केल्याने द्यायचं. मग भोजन असो, खाणं पिणं अच्छा. असो, ओके. ते त्यांनी जर का दान केलं तर त्याचा फायदा त्यांना जास्त चांगला होईल बर बर. आणि बऱ्याचशी पीडा त्यांची कमी होईल. अच्छा. हां, बरं. शनी पीडा. बर. त्यामुळे त्यांनी ते करावं. आणि बाकी मारुती हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, हम्म. शनी महात्म्य, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्त्रियांनी हे शनी महात्म्य वाचल्याने वाचलं तर फायदा जास्त चांगला जास्त फायदा. चांगला होतो त्यांना फायदा. बर ते त्यांना त्याचा फायदा होईल. बर. आणखीन विशेष म्हणजे मीन ही गुरुचीच राशी आहे पुन्हा, त्यामुळे त्यांनाही पुष्कराजे हे रत्न बर. किंवा टोपाज रत्न वापरणं हा फायदा होऊ शकतो. डायमंडचा पण फायदा होऊ शकतो, म्हणजे हिरा, ओके. भले जी राशी गुरुची असली त्याच्यामध्ये हिरा वापरून सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो, बर बर. कारण तोही गुरुच असल्यामुळे गुरुचा. हो. तो फायदा त्यांना एक चांगला होऊ शकतो. बर. परंतु ते विवाहिच्छुक असतील तर त्यांनी तो वापरावा, म्हणजे जरा अच्छा. त्यांना, किंवा नुकता विवाह झाला असेल वगैरे, बरं. म्हाताऱ्या व्यक्तीने शक्यतो वापरू नये, बर. ओके. मग त्याचे विपरीत परिणाम होऊ विपरीत शकतो. परिणाम त्यांना भोगायला लागतात म्हणून. बर. किंवा त्याच्या ते नसेल शक्य तर एक क्रिस्टल ओपल म्हणून एक उपरत्न येतं बर त्याचं. बर. ते त्यांना त्याचा त्यांना त्यांनी फायदा करून घेऊ शकतात. ओके. पण म्हणजे ओव्हरऑल जर का बघितलं तर मीन राशीसाठी थोडा कठीण काळ आहे बऱ्यापैकी कठीण काळ आहे. 2026 थोडा मध्ये. नाही, बऱ्यापैकी. अच्छा, बऱ्यापैकी कठीण. हो, म्हणजे हो. तुम्ही म्हणाल तसं ते कसोटीचा सावधच काळ राहा, आहे आणि कसोटीचाच काळ आहे. सगळ्याच आत्मविश्वासाचा अभाव आहे. लेवलवरती थोडं सावधगिरी बाळगायला लागणार आहे 2026 होय, मध्ये, होय. हे नक्की आहे. नक्कीच. नक्की. पर्सनल कुंडली कशी असते त्यानुसार भविष्य बदलतं, नक्कीच. परंतु ओव्हरऑल 2026 हे कोणत्या राशींना लाभदायक ठरणार आहे, उत्तम ठरणार आहे, कोणाला काळजी घ्यायची आहे, कोणाला सावधगिरी बाळगायची आहे आणि कोणासाठी कसोटीचा काळ आहे, हे आपण त्यांना समजावून सांगितलंय. होय, होय. ही एक गाईडलाईन किंवा ही एक आपण एक दिशा दाखवलेली आहे. होय, होय. त्या दृष्टिकोनातनं त्यांनी जर का ते आत्मसात केलं, तुम्ही सांगितलेले उपाय जे सुचवलेले ते जर का काही करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं 2026 सगळ्यांसाठीच थोडं चांगल्या दृष्टिकोनातनं जायला हरकत नाही आहे, होय. असं म्हणायला हरकत नाही. तर गुरुजी, आज तुम्ही इथे येऊन या सगळ्या 12 राशींवरती एवढं छान उहापोह करून सगळं छान सुंदर प्रकारे समजावून सांगितलं आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर या विषयासह रूबरूमध्ये आम्ही आत्ता इथेच थांबतोय. तुम्हालाही काही तुमचे प्रश्न असतील, काही शंका असतील, राशी भविष्याच्या अनुषंगाने काही विचारायचं असेल तर आमच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आत्ता इथेच थांबतोय. नमस्कार.